मित्रांनो, आज आपली उडदाला दुसरी फवारणी आपली चालू आहे। तर कोणती फवारणी घेतली ज्याच्यामुळे उडदामध्ये फुलधारणा आपल्याला जबरदस्त होणार आहे आणि सर्व प्रकारच्या अळी असतील त्याच्यावर सुद्धा कंट्रोल कसं करायचं सुद्धा सांगणार आहे। राहिली महत्त्वाची गोष्ट, ज्यांना उडीद पिकामध्ये अधिक उत्पादन काढायचे 10 ते 12 क्विंटल त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची फवारणी, ही कंपल्सरी। ही एकच फवारणी जरी घेतली तुम्ही तरी सुद्धा उडदाला तुम्हाला बंपर उत्पादन मिळून जाणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। शेतकरी बंधूंनो, उडीद हे पीक 40 दिवस ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याला दुसरी फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर ती कशासाठी घ्यायची? आता तुम्ही बघत असाल ह्या उडदावर अशी कुठंतरी पानं कुरतडलेले वगैरे दिसत आहेत। फुलधारणा जबरदस्त झालेली, हे बघा ही फुलधारणा जबरदस्त झाली आपल्या उडदाला। पण अजून सुद्धा काही ठिकाणी फुलं जी आहेत हे चालूच आहेत लागायला। तर ह्याचं सुद्धा आपल्याला प्रमाण वाढवायचे, म्हणजे अळीवर नियंत्रण करता आलं पाहिजे, फुलधारणा चांगली झाली पाहिजे, फुलगळ नाही झाली पाहिजे। ह्या दोन गोष्टी तर अतिशय महत्त्वाच्या आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट, उडीद पिकावर भुरी रोगाचा अटॅक हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो, बुरशीजन्य रोगाचा। त्याचं कसं कंट्रोल करायचं ते सुद्धा बघूयात आपण। आणि ह्या सगळ्याचा एकूणच आपल्याला फायदा काय होणार की उडदामध्ये आपल्याला एकरी 10 ते 12 क्विंटलचं उत्पादन सहजरित्या मिळणार आहे। तर बघूयात आपण कोणती फवारणी घेतली, कोणती औषधं घेतली, त्याचं प्रमाण काय वापरलं एकरी। मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये आपण कीटकनाशक वापरलं होतं फ्लोनिकामाइड 50% WG। कुठल्याही कंपनीज घ्या, उलाला आहे, पनामा आहे, रेनकिल आहे, जे तुम्हाला स्वस्त बसेल ते घ्यायचं। याचं प्रमाण काय वापरायचं तर 15 लिटरच्या पंपाला फक्त 8 ग्रॅम वापरायचे। याच्यामुळे काय होणार आहे, आता 40 दिवसाचा आपला हा जो उडीद आहे याच्यावर रस शोषणार किडी, मावा, तुडतुडी आणि पांढरी माशी याचा अटॅक जबरदस्त होतो उडीद पिकावर, सोयाबीनपेक्षा जास्त होतो। मग ह्या रस शोषणाऱ्या किडीसाठी आणि फुलाच्या अवस्थेमध्ये सर्वात सुरक्षित फ्लोनिकामाइड 50% WG हेच आहे। बरेच जण म्हणतील की एवढं महाग आहे कशामुळे? मित्रांनो, फुलाच्या अवस्थेमध्ये दुसरे जमत नाही, जसे की कॉन्फिडर जमत नाही, तुम्ही ॲक्ट्रा वापरा ते सुद्धा जमत नाही। हे सगळ्यात चांगले हेच वापरायचे, प्रमाण कमी ठेवायचे 8 ग्रॅम। आणि याच्यामुळे काय होणार, दीर्घकाळासाठी आपल्याला 20 दिवसापर्यंत पुन्हा तुमच्या उडीद पिकावर कीटक येणार नाहीत। आणि ह्या दुसऱ्या फवारणीमध्येच तुम्ही जरी केली तरी तुम्हाला उडीद शेवटपर्यंत निघून जाईल, त्याला फवारणी करायची गरज सुद्धा पडणार नाही, तिसरी फवारणी। तर हे वापरायचे आपल्याला फक्त 8 ग्रॅम। त्यानंतर मित्रांनो, अळीनाशकामध्ये आपल्याला वापरायचं इमामॅक्टिन बेन्झोइट 5% ESG ह्याचा वापर करायचा आहे। 15 लिटरच्या पंपाला फक्त 8 ग्रॅम आपल्याला वापरायचं। याच्यामुळे सर्व प्रकारच्या अळी, केसाळ अळी असेल, पाने खाणारी अळी असेल, पाने कुरतडणारी असेल, जवळपास सगळ्या प्रकारच्या अळ्या उडीद पिकावरच्या कंट्रोल होणार आहेत आणि फुलामध्ये अत्यंत सुरक्षित आहे। इमामॅक्टिन आपल्याला हे दोन मिक्स करून वापरायचे, 8-8 ग्रॅम प्रमाण ठेवायचे 15 लिटरच्या पंपाला। त्यानंतर मित्रांनो, फुलधारणा आपल्या उडीद पिकाला चालू आहे किंवा ज्यांच्याला अजून उडीदाला फुलधारणा झाली नसेल अशाने वापरायचे महाधन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल। याच्यामुळे नत्र, स्फुर्द, पालाश आणि सल्फर 4 घटक आहेत जे आपल्या फुलधारणेला अतिशय उपयोगी असतात। बऱ्याच जणांना वाटतं की सल्फर हे फुलधारणेमध्ये वापरायला पाहिजे नाही, तर बरोबर आहे मित्रांनो, सल्फर फुलधारणेमध्ये वापरायचं नसतं। पण आता ह्याला फुलधारणा चालू झालेली आहे आणि प्रमाण सुद्धा एकदम कमी, याच्यामध्ये 7.5% आहे, त्यामुळे काही होत नाही, एवढं गरज आपल्याला लागती फुलधारणेसाठी। याचं प्रमाण ठेवायचं एका 15 लिटरच्या पंपाला तुम्हाला वापरायचं 100 ग्रॅम, लक्षात ठेवा। त्यानंतर बुरशीनाशकामध्ये आपण वापरलं होतं UPL कंपनीचं साप। कुठल्याही कंपनीचं याच्यामध्ये घटक आहे कार्बोनिझम अधिक मॅनकोझेब। हा काय काम करतो, उडदावर भुरी रोग असेल, तुमचा करपा रोग असेल, त्यानंतर जितके पण बुरशीजन्य रोग उडीद पिकावर आहेत ते सगळं पानातली मुळातली बुरशी घालवतं। त्यामुळे उडदावर जो बुरशीजन्य रोगाचा बराच अटॅक होत असतो, हा कंट्रोल करण्याचं काम UPL कंपनीचं साफ करतं, म्हणजे कार्बोनिझम अधिक मॅनकोझेब, आणि फुलाच्या अवस्थेमध्ये अत्यंत सुरक्षित आहे, बिंदासपणे वापरा। राहिली गोष्ट मित्रांनो, आपल्याला शेवटीला एक सिलिकॉनचं स्टिकर वापरायचं आहे 15 लिटरच्या पंपाला फक्त 5 ml। हे सगळं औषधं व्यवस्थित पसरून वापरतात आणि आपला रिझल्ट भेटतो। आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की हे सगळं कॉम्बिनेशन एकत्र जमतं का? तर 100% जमतं, अत्यंत सुरक्षित आहे। याच्यामुळे तुमच्या शेंगा सुद्धा उडदामधल्या भरतील, फुलगळ होऊन देणार नाही, फुलधारणा चांगली होईल। मित्रांनो, बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, पण दोन्ही एकत्र करून आपल्याला वापरावं लागतील, कारण की काय, फुलाच्या अवस्थेमध्ये सुरक्षित पर्याय दुसरीकडे आपल्याकडे उपलब्ध नाही। म्हणजे सोलोमन सुद्धा फुलामध्ये जमत नाही, आलिका सुद्धा फुलामध्ये जमत नाही। राहिला विषय ॲम्प्लिगो, फुलामध्ये जमतं पण ॲम्प्लिगो जबरदस्त महाग आहे। मग ॲम्प्लिगो घेण्यापेक्षा आपण काय केलं, हे दोन कॉम्बिनेशन करून वापरलं। आता इमामॅक्टिन ते एकदम स्वस्तामध्ये बसतं, पण जरा हे फ्लोनिकामाइड 50% WG महाग आहे, पण याचं प्रमाण कमी वापरलं तरी सुद्धा चालतं। काही जणांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न असतो की गॅस पॉइझन अजिबात उडीद पिकामध्ये वापरायचं नाही। म्हणजे ज्यावेळेस फुलधारणा असते कुठल्याही पिकाची असू द्या, प्रोपेक्स सुपर असू द्या, हमला असू द्या, रोगर असू द्या, याचा वापर अजिबात करायचा नाही। गॅस पॉइझन उग्र वासाचे जे असतात का, याच्यामुळे फुलांना परागीकरण चांगलं होत नाही, मधमाशांना, आणि फुलं गळ होती। ही एक काळजी आपल्याला उडीद पिकामध्ये घ्यायची। जबरदस्त पीक आहे मित्रांनो, 40 दिवस झाले तर अजून 30 दिवसामध्ये आपला हा उडीद निघून जाईल। म्हणजे 70 दिवसामध्ये आपल्याला जवळपास 10 क्विंटलचा उतारा यायलाच पाहिजे, कारण की मागच्या वर्षी आपण उडीद पिकामध्ये 10.5 क्विंटलचा उतारा काढला होता, त्याची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेली। त्या वर्षी तर उडीद लय भारी होता, पाऊस काळ चांगला होता। आता ह्या वेळेस तरी काय झालं, आता पाऊस चालू झाला म्हणून आता ग्रीप धरली उडदानी। एक फवारणी आपली 15 दिवसापूर्वी झाली, आता ह्याला दुसरी चालू आहे। तर हीच फवारणी घ्यायची मित्रांनो,
ह्याच्यासारखा सुंदर रिझल्ट कुठल्याही फवारणीमध्ये नाही. याच्यात टॉनिक मिक्स करायची अजिबात गरज नाही. याच्यात सगळे काही अन्नद्रव्य आहेत जेवढे आपल्याला फुलधारणे आणि शेंगा भरण्यासाठी लागतात. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटले असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि जितकं होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.